हॅलो नमस्कार मंडळी. सो दिवाळी आलेली आहे आणि फटाक्यांची शॉपिंग सगळ्यांना करायची असेल, सो तुमची शॉपिंग सोयीस्कर करण्यासाठी मी तुम्हाला एक होलसेल फटाक्यांचं शॉप घेऊन आलेले आहे. सो आज मी आलेली आहे पुण्यातील पिंपरी एरियामध्ये. सो पिंपरीच्या SR फटाके डेपोला आज आपण आलेलो आहोत. सो तुम्ही बघू शकता हा त्यांचा बोर्ड लागलेला आहे. सो त्यांचं लोकेशन थोडं मी तुम्हाला व्यवस्थित सांगते. पिंपरीचं जे जगदंबा स्वीट्स आहे त्या साईडला एक जगदंबा स्वीट्स म्हणून शॉप आहे, त्याच्या अगदी बाजूला ही लेन आहे ज्याच्यामध्ये त्यांचं शॉप आहे SR फटाका डेपो म्हणून. सो आतमध्ये जाऊन मी त्यांचं कलेक्शन तुम्हाला दाखवणारच आहे. याचं जे लोकेशन आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते मी. सो तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता आणि त्यांचा नंबरसुद्धा मी स्क्रीनवर दिलेला आहे. तर तुम्हाला जर लोकेशन नाही सापडलं तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. चला तर मग. सो हा दादा जो आहे तो आपल्याला सगळं फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये फिरवणार आणि त्यांचे तिकडे काय काय कलेक्शन आहे ते सगळं सांगणार आहे. चला तर मग. तर आपल्याकडं फुलझडी, अनार, चक्री जे काय पाहिजे 12ही महिने आपली तसं तर शॉप चालू असते. म्हणजे छोटे आयटमपेक्षा मोठे आयटम्स, लढी जे काय असतं फटाक्याचं ते सगळे मटेरियल भेटून जाईल. तर आता दिवाळी येते तर दिवाळीचं लावलं आहे सगळं. तर स्टार्ट करूया आपण फुलझडींपासून. माझ्याकडे ह्याच्यात 7 सेंटीमीटर पासून 50 सेंटीमीटर पर्यंत फुलझडी भेटून जाईल. 7 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर पासून 50 सेंटीमीटर पर्यंत ह्यांच्याकडे फुलझडी ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत. ते पण वेगवेगळ्या कलर्स मध्ये भेटून जाईल. म्हणजे एक आहे तर गोल्ड कलर मध्ये झाले, ह्याच्यात असं 50 सेंटीमीटर ही 50 सेंटीमीटरची फुलझडी आहे. आणि ह्याच्यामध्ये डिफरंट कलर शेड सुद्धा अवेलेबल आहे. ग्रीन कलर, मल्टी कलर असं एक येतो. 50-50 मीन्स अर्ध ते रेड कलर मध्ये होईल, अर्ध ग्रीन कलर. ओके, असा वेगळा हा कलेक्शन आहे यांचं. 50% वेगळा कलर शेड आणि 50 म्हणजे इथे तुम्ही बघू शकता ग्रीन आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन असलेली हा फुलझडी आहे. हे पण बघू शकता माझ्याकडे व्हरायटीज कमीत कमी 10 ते 15 वेगवेगळे व्हरायटीज आहेत. ते पण अजून डिस्प्ले मध्ये एवढेच लावलेत, अजून पण आहे ते पण भेटून जाईल. 10 ते 15 प्रकारच्या फुलझडीज यांच्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता किती मोठं असं कलेक्शन आहे. होलसेलचं असल्यामुळे यांच्याकडे बरीच अशी व्हरायटी आहे आणि प्लस होलसेलचं असून पण ते रिटेलमध्ये सिंगल पीस सुद्धा आपल्याला सिंगल घ्यायचा असेल सिंगल पण घेऊ शकतात. 20 रुपयाचं पॉपअप असतं, 10 रुपयाचं ते पण आपल्याकडे भेटून जाईल. तुम्हाला मोठ्यात मोठं जेवढं घ्यायचं ते पण भेटून जाईल. हो, आणि रेट सेमच असणार. सेमच राहील. तुम्ही 1 पीस घ्या, 10 पीस घ्या, रेट सेमच असणार. रेट सेमच राहील. हे सगळे फुलझडीचे प्रकार आहेत सगळे. 7 सेंटीमीटर पासून मग हे 10 सेंटीमीटर, 15, 30 सेंटीमीटर. ह्याच्यात पण कलर ऑप्शन्स येतात. 50 सेंटीमीटर व्हरायटीचा तर इथं प्रश्नच नाही. एवढ्या व्हरायटी तुम्ही कन्फ्युज होऊन जाणार की काय घ्यायचं आणि काय नाही. सो आपण आता नेक्स्ट सेक्शन कडे वळूया. अजून काय काय यांच्याकडे. अनार मध्ये पण पाऊस असतात ते. ह्याच्यात सर्वात छोटी साईज असते. ह्याच्यात मग अजून मोठे मोठे ते आपण पुढे व्हिडिओ मध्ये दाखवू. हे साईज येतात. मग ह्याच्यात अजून प्लेन कलर्स मध्ये झाले, गोल्डन कलर मध्ये. आता हे मल्टी कलर वाले अनार सुद्धा आमच्याकडे आहे. हे मग हे ग्रीन कलर मध्ये, ग्रीन कलर मध्ये पण अनार आहे. डिफरंट कलर शेड्स नुसार त्यांचे कलेक्शन व्हॅरी करतं. ते कलर कोटी ते अनार झाले म्हणजे ते प्लेन कलर्स मध्ये असतात आणि एक कलर कोटी जे मल्टिपल कलर्स मध्ये असतात. कलर कोटी पण आहे त्याच्यामध्ये. आणि ह्याची साईज किती पर्यंत असते? साईज हे कमीत कमी एक जे नॉर्मल वाले 7-8 फीट जाते, 15 फीट पर्यंत जाते. ते ह्याच्यात वेगवेगळे क्वालिटी. हे पण बघा माझ्याकडे अनार आहे. सर्वात मोठी साईज, सगळ्यात मोठी साईज आपण बघतो अनारची. 10 पीस. ह्याच्यात पण वेगवेगळे कंपनी, सोनी, एलिफंट, अनिल, रागस जे कंपनीज पाहिजे ते भेटून जाईल. हे 10 अनार आहेत. 10 अनार म्हणजे 10 वेळेस हे होतं का? ह्याच्यात टोटल 10 पीसेस आहे अनारची. एक पीस एवढा मोठा आहे. एक पीस एवढा म्हणजे हाईट कमीत कमी एक फ्लोर पर्यंत जाते. एक फ्लोर पेक्षा 2 सेकंड फ्लोर पर्यंत जाते. बापरे, इतका मोठा अनार म्हणजे सेकंड फ्लोर पर्यंत त्याचे हे जाणार आहेत. अजून काय काय कलेक्शन आहे आपल्याकडे? असं कलेक्शन मध्ये मग नेक्स्ट हे तडतडे झाले. ते लहान मुलांचे फेवरेट असतात. तडतडे, किटकॅटचे चॉकलेट सारखंच आहे तडतडे. ह्याच्यात हे पण म्हणजे लहान मुलांच्या हिशोबाने फॅन्सी आयटम्स. ते मल्टी कलर्स मध्ये येतात. मल्टी कलर मध्ये लेज असे बरेच लहान मुलांसाठी पण यांच्याकडे खूप छान असं कलेक्शन आहे. अँग्री बर्ड, ड्रम पीस. अँग्री बर्ड ह्याच्यावर हे सर्वात फॅन्सी आयटम आहे. जे ह्याच्यावर दाखवलं ना सेम ते तसंच प्रिंट होतं. म्हणजे सर्कल्स मध्ये स्टार्स असं, म्हणजे सर्कल्स मध्ये स्टार्स असं लहान मुलांना एकदम अट्रॅक्टिव्ह असे हे सगळे फटाके आहेत. वेगवेगळे कलर शेड्स मध्ये सुद्धा अवेलेबल आहे. मग हे परत ते साऊंड वाले असतात. ते क्रॅकल होतात प्लस साऊंड मध्ये. ह्याच्यात ग्रीन कलर, असं रेड कलर, ब्लू, सिल्वर
पर्पल जे कलर पाहिजे ते आणि आपले जे फटाके आहेत दादा ते इको फ्रेंडली आहेत तुम्ही का? जे पण फटाका घेणार ना त्याच्यावर इको फ्रेंडली ग्रीन फायरवर्क्स लिहिलेलं असेल. हे बघा सगळ्या फटाक्यांवर जसं तुम्ही बघू शकता ग्रीन फायरवर्क्स लिहिलेलं आहे. म्हणजे इको फ्रेंडली हे सगळे इको फ्रेंडली झाले ते. म्हणजे लहान फटाके मुलांना हे आहेत. नाही होत, त्रास नाही होत त्यांनी. ह्याने काहीही त्रास होत नाही त्याच्या स्मेलमुळे किंवा त्याच्या एकदम proper याच्यामुळे. पोल्युशन पण थोडं कमी प्रमाणात होतं. सो अजून काय काय व्हरायटी आहे अजून हे आपल्याकडे? नवीन आलेले पिकॉक Okay. ह्याचं यूज कसं आहे, ह्याला लावायचं आहे डी सारखं असतं आतमध्ये, ह्याचं स्टँड आहे इथं, ह्याला लावायचं मग वर पेटवायचं. तर हे मोरचे फेदर्स कसं होतात तसं ओके, multicolours मोराच्या पंखासारखं होतं म्हणून त्याचं फटाक्याचं नाव पिकॉक आहे. एकदम आगळी वेगळी अशी व्हरायटी आपल्याला बघायला मग मिळते. ह्याची ती मोठी साईज त्यातली ही मोठी दिसून येते, वाटणार नाही आपण. वाव, ह्याच्यातली आपण मोठी साईज बघतोय आणि हे बघायला पण इतकं सुंदर वाटेल ना जेव्हा ते आपण लावू. आणि प्लस मग हे झालं, हे कसं असतं पहिलं ते अनार होणार, अनार झाल्यानंतर ते स्काय मध्ये जाऊन ब्लास्ट होतं. 2 in 1 आहे. ओके, 2 in 1 हा शॉट आहे पूर्ण. आणि ह्याच्यामध्ये हे पण असं प्लेन कलर सिल्वर कलर झालं. ह्याच्यामध्ये पण बरेच वेगवेगळे कलर्स आपल्याला अवेलेबल होतील, त्याच्यात मल्टी कलर्स, मल्टी कलर वाले. आणि अजून असे वेगवेगळे शॉर्टचे पण फटाके आपल्याकडे आहे. ते पण मी व्हिडिओ मध्ये आपण दाखवू. प्लस नंतर हे कॅन्स, हे कॅनचं कसं आहे आणि दादा? तुम्ही बघू शकता. हे तुम्ही सांगा काय. हे आपण आता कोक वगैरे घेतो तशा टाइपची ही कॅन. अनार आहे, अनारच झालंय, क्रॅकलिंग मध्ये असतंय. ते टाकलं ना ह्याच्यात वेगवेगळे कलर्स असतात. पिंक कलर आहे, ग्रीन. क्रॅकलिंग मध्ये असतं म्हणजे ह्याला जाळावं नाही लागत? नाही, ह्याला इथनं ओपन करायचं, आत वात असते. ओके. अगरबत्ती नाही तर फुलझडीने ते पेटवायचं. मग ते मल्टी कलर्स मध्ये हाईट द्यायची जास्त पकडते. ओके, म्हणजे हे काइंड ऑफ अनार सारखंच आहे पण डिफरंट, थोडं डिफरंट काइंड मध्ये आहे. अजून काय काय वेगळं कलेक्शन आहे? थोडं हेलिकॉप्टर झालं. हेलिकॉप्टर मीन्स अनार कसं वर फुटतं म्हणजे वर येतं तसं हे फिरत वर जाणार. ओके, फिरत वर जाणार, स्पार्कल सोडत वर जाणार. लवली कलेक्शन. तुमच्या मुलांना एवढी मज्जा येणार आहे ना हे फटाके फोडायला, बिकॉज त्याच्यामध्ये एवढी क्रिएटिव्हिटी ऍड केलेली आहे. हे पेन्सिल्स, ह्याचे 2 येतात, एक मॅजिक वाउंड आणि एक एलिफंटची वाव पेन्सिल. एक ही प्लेन असणार म्हणजे नॉर्मल साऊंड बिऊंड नाही येणार क्रॅकलिंग मध्ये, आणि ह्याचे ते साऊंड येतात. ओके, हे पेन्सिल्स आहेत. ह्याच्यामध्ये पण विदाउट साऊंड आणि साऊंड असे 2 प्रकार त्यांनी दिले. फोटो फ्लॅश म्हणजे ब्लास्ट नाही होत, काय नाही होत. हे पण लहान मुलांसाठी हातात धरायचे सेल्फी स्टिक ह्याचं नाव आहे. आणि फ्लॅश आपण कॅमेऱ्यात फोटोज काढताना फक्त तसा फ्लॅश होतो, फ्लॅश होतो. आणि हे पण ते तसं फोटो फ्लॅश याचं, हे पण ह्याला लावायचं आणि लाईट करायचं, मग फ्लॅश बंद चालू ब्लास्ट नाही. ओके, मग ते अजून इथं लक्ष्मी बॉम्ब्स वगैरे झाले. लक्ष्मी बॉम्ब तर ते आम्ही नाही ठेवत, म्हणजे स्पेशली ते प्रिंट काढून दुसरं प्रिंट लावायला घेतलंय, कारण ते देवीचं फोटोज वगैरे असतात म्हणून. ओके, फटाका तेच आहे, फक्त प्रिंट ह्याच्यावर दुसरं आहे. प्रिंट फक्त वेगळी आहे. डान्सिंग लेडी लावल्या ह्याच्यावर, डान्सिंग लेडी. हे सगळे आपले जे नॉर्मल मोठे साइजेस असतात. लक्ष्मी बॉम्बचे जे टाइप्स होते ते आपण आता बघतोय. सगळे बरीच असे कलेक्शन आहे. अजून काय काय वेगळं आहे ते थोडंसं आपण बघूया. म्हणजे परत स्काय शॉट झाले जे लहान मुलांसाठी असतात. स्काय शॉट्स आहेत हे, आणि 3 in 1. अजून काय काय टाइप्स आहे त्याच्यामध्ये पण? ह्याच्यात मग वेगवेगळे कलर्स येतात आणि आतमध्ये फॅन्सीस येते दाखवते. फॅन्सीज म्हणजे ते स्काय शॉट्स असतात, वर जाऊन ब्लास्ट होणारे. ओके, वर जाऊन ब्लास्ट होणाऱ्याचं कलेक्शन आता आपण बघतोय. ते म्हणजे जास्त करून लग्नात यूज होतात, ते दिवाळीत पण. ह्याच्यापेक्षा हाईट वरच्या हाईटचं कुठला येतच नाही. ओके, हे किती फीटचं आहे म्हणजे किती इंचेसचं पाईप असतात, म्हणजे डिपेंड आहे. आता हे सर्व स्टार्टिंग हे असतं छोटा पाईप, म्हणजे ह्याच्यात किती शॉट्स होतात दाखवतं. हे सिंगल शॉट असतात. हे सिंगल शॉट दाखवते, मग मल्टिपल शॉट्स पण दाखव पुढे. ओके, ह्याच्यात इथनं स्टार्टिंग रे, ही स्टार्टिंग वाली आहे. आता आपण वरपर्यंत ह्याच्यात सर्व ते वाले ह्याच्या डिस्प्लेस वर दाखवलंय ना. एवढे सगळे शॉर्ट्स मध्ये व्हरायटी आहे. आणि अजून काय म्हणत होतो? सर्वात बेस्ट हे वाले, हे 5 in 1 बोला, 3 in 1 बोलायला, कारण हे वर जाऊन ब्लास्ट होणार, मग त्याच्यात ना अजून 5-6 पीसेस निघणार असं. ओके, म्हणजे मल्टी शॉट्स वाला हा फटाका आहे. त्याच्यामध्ये 3 in 1 स्काय मध्ये ब्लास्ट होणार, मग त्याच्यात ना अजून
5 निघणार ते ब्लास्ट होणार स्काय मध्ये. Okay. अशी एवढी व्हरायटी याच्यामध्ये आहे. अजून काय काय आपल्याकडे? मग ह्याच्यात 12 शॉट्स 12 शॉर्ट्स जे 12 टाइम्स कंटिन्यू वर जातात. मग 25 शॉट्स 30 शॉट्स 60 शॉट्स असं तुम्ही बघू शकता. मग 120 to 40 शॉट्स असतात. ओके 120 to 40 असे पण शॉर्ट्स आहेत. सगळ्यात हायेस्ट किती मोठा शॉट आहे? सर्वात मोठा असतो 500 शॉट. ते पण आहे, ते इथं मागं ठेवलंय, ते दाखवता नाही. 500 शॉट्स. 500 ओ माय गॉड, म्हणजे किती तास चालतो तो फटाका? कमीत कमी त्याच्यात पण बाऊत ते कट करा वारूत असतात. ओके. ते तुम्ही जेवढं लावणार त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे तुम्ही 4 लावलेत तर ते त्या स्पीडने जाणार. 1 लावलं तर ते तासभर वाजवणार, अर्धा 1 तास. ओके, म्हणजे 500 शॉट मॅक्सिमम 500 शॉट पर्यंतचे ह्यांच्याकडे फटाके आहेत. अजून असं वेगळं काही आहे का दादा जे तुला दाखवायचं? मीन्स ते आहे पण ते गोडाऊनवर ठेवले. ते 288 शॉटचे ते नवीन आलंय. ओके, म्हणजे ते हातात धरायचं त्याला आणि ते 288 वेळेस ते वर स्प्रेड होते. ते लय फेमस आहे, लोकांना माहिती पण असेल. ते 288 शॉट्स असतात. ते ओके, हातात धरायचं ते आणि लाईट करायचं वरनं, मग ते 288 वेळेस वर जाणार, ब्लास्ट होते. फॅन्सी सारखंच असतं ते वर जाणार. फॅन्सी सारखंच आहे. मग हे परत 1000ची लढी झालेत. 1000च्या लढी. ह्याच्यात वेगवेगळे प्रकार आहे. गौशल्या, श्रीपोती, वेगवेगळे क्वालिटीज. इथपर्यंत 1000च्या माळात. मग 2000चे आहेत. खाली 5000 10,000 हे सगळे 10K माळा. 10Kच्या पण माळा आहे. तुम्ही बघू शकता किती जास्त मोठं यांचं गोडाऊन आहे आणि प्राइजेस पण यांच्या खूप रिझनेबल आहे. तुम्हाला जर फटाके घ्यायचे असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. आता दादा ॲड्रेस जो आहे, आणि होलसेल साठी घ्यायचं तर होलसेल म्हणजे बल्क मध्ये पाहिजे तरी भेटून जाईल, सिंगल पीस पाहिजे तरी भेटून जाईल. ओके, ॲड्रेस जो आहे तो परत एकदा सांगा. ॲड्रेस तो आहे आपलं पिंपरी पुण्यात. जे आपल्या शॉपचं नाव आहे एसआर फायरवर्क्स. ते पिंपरी गावमध्ये लोकेटेड आहे. तपोन मंदिर रोड नियर जगदंबा स्वीट्स. जगदंबा स्वीटच्या जवळ पिंपरीमध्ये ह्यांचं शॉप आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस दिलेलाच आहे. आणि जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल कॉन्टॅक्ट नंबर आहे 7796123456. परत एकदा सांगा. 7796123456. ओके, थँक्यू.